लाडक्या बहिणींची सरकारकडून चक्क फसवणूक झालेली आहे। ही चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती। आम्ही नियमावली ठरवलेली होती। चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात। ती आमची मानसिकता आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे लाडकी बहीण योजना सुरू केली। अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही। महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। पंकजाताई बोला। मला माहित नाही, सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की एक वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे। तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं। त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला। काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, एक नवा पैसा, एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही। याचा पहिला टप्पा देखील, हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला। दुसरा टप्पाही आम्ही दिला 40%चा। त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी नाही दिली। आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय, खरंय की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी दिली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे। त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू, परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली, एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता। हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत। या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल। पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काय राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे, हे माझं मत आहे। काय गरम आहे, हे नवीन सुरू केलंस वय ग? लाडकी बहीण योजनेचं पैक आलं, दर महिन्याला 1500 मिळतात। चांगलंय, पण कधी हा विचार केलायस का की आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर? अगं म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला। भाजप महायुती आहे तरच लाडकी बहीण योजना आहे। क्या आप जानते हैं लाडली बहनों को जून की किस्त से पहले एक और बड़ा तोहफा मिलने वाला है। अब सिर्फ 1500 नहीं, सीधे 3000 रुपए महिलाओं के खाते में आ सकते हैं। लेकिन ये सब होगा कुछ खास शर्तों पर। क्या आप भी इस लिस्ट में शामिल हैं? आगे जानिए पूरी सच्चाई एक एक बारीकी के साथ। पार्ट 1, योजना की सच्चाई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना महाराष्ट्र सरकार की एक अहम स्कीम है जिसका मकसद है महिलाओं को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बनाना। जुलाई 2024 से शुरू हुई इस योजना के तहत अब तक 11 किस्तों में 16,500 रुपए की आर्थिक सहायता दी जा चुकी है। 12वीं किस्त
यानी जून की 1500 रुपए की राशि अब तक कई महिलाओं को नहीं मिली थी, लेकिन अब रिपोर्ट्स के मुताबिक जुलाई की किस्त के साथ जून की भी भरपाई हो सकती है, यानी कुल 3000 एक साथ। हालांकि सरकार की ओर से अब तक कोई आधिकारिक पुष्टि नहीं की गई है, लेकिन संभावनाएं जरूर बन रही हैं। पार्ट 2, क्या सिर्फ पैसे मिलेंगे या कुछ और भी? अब बात सिर्फ पैसों तक नहीं रुक रही। इस योजना ने हजारों महिलाओं को नए व्यापार शुरू करने की प्रेरणा दी है। कई जगहों पर महिलाएं मिलकर समूह बनाकर बिजनेस चला रही हैं। और अब मुंबई की महिलाओं के लिए एक और बड़ा तोहफा आया है। 0% ब्याज पर 1 लाख रुपए तक का कर्ज। पहले ये कर्ज 9% ब्याज पर मिलता था, लेकिन अब सरकार की 4 बड़ी महामंडलों की योजना से ब्याज की पूरी सब्सिडी दी जा रही है। यानी ना कोई ईएमआई पर ब्याज, ना कोई टेंशन, सिर्फ बिजनेस शुरू कीजिए और आत्मनिर्भर बनिए। पार्ट 3, कौन ले सकता है फायदा? अब सवाल उठता है, कौन पात्र है इस योजना के लिए? तो सुनिए ध्यान से। यदि आप लाड़की बहन योजना की लाभार्थी हैं और आप मुंबई बैंक की सदस्य हैं, तो आप इस योजना के लिए आवेदन कर सकती हैं। बैंक आपके व्यवसाय का आकलन करेगा और पात्रता तय होने पर आपको 1 लाख रुपए तक का कर्ज मिलेगा, बिना ब्याज के। यह सुविधा व्यक्तिगत या सामूहिक रूप से, यानी 5 से 10 महिलाओं की टीम बनाकर भी ली जा सकती है।